ठाण्यात जातोय। ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेंच्या कामगिरीनंतर जल्लोष सुरू झालाय। येतो पॅच कर। आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे या निमित्तानं जोडले जात आहेत। कुणाल माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय आणि आपणही अत्यंत रंगात रंगलेले दिसताय। कुणाल, कसा आवाज येतोय? किती गुलाल पडलाय अंगावर? प्रसाद सर या ठिकाणी जल्लोषाचं वातावरण फक्त ठाण्यातच नाही तर महाराष्ट्रामध्ये दिसून येतंय। महायुतीला जे काही यश आलेलं आहे त्याचाच हा सगळा जल्लोष पाहायला मिळतोय। गुलाल सर्वत्र उधळला जातोय आणि आपण पाहतोय मिसेस मुख्यमंत्री देखील या गुलालामध्ये नाहून निघालेल्या आहेत आणि त्या सगळ्या महिलांसोबत या ठिकाणी ठेका धरताना पाहायला मिळतात। आपण त्यांच्याशी थोडा बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत। आपण थोडं बोलणार आहोत। बिल्कुल कुणाल, आपण प्रयत्न करा। मोठं यश मिळालेलं आहे। आपण प्रयत्न करा। मोठं यश लाडक्या बहिणींनी मोठं यश त्यांच्या पदरात टाकलेलं आहे। लाडक्या बहिणींनी मोठं यश त्यांच्या पदरात टाकलेलं आहे। म्हणजे त्यांनी रक्षा हा विजय लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, कार्यकर्ते सगळ्यांचा मिळून विजय आहे आणि शिंदे साहेबांचा कामाचा विजय। हा लाडक्या बहिणींचा, शिंदे साहेबांचा विजय, अशा प्रकारची प्रतिक्रिया जी आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी युवा सैनिक पाहतोय आपण मोठा जल्लोष करताना। आपण आपल्यासोबत काही पदाधिकारी आहेत, काय सांगाल? हा जल्लोष या ठिकाणी पाहताय, महायुतीला मोठं मॅन्डेट या ठिकाणी भेटलेलं आहे। आज जनतेने आणि लाडक्या बहिणींनी दाखवून दिलं की 2.5 वर्ष केलेल्या मेहनतीची पोच पावते सीएम साहेबांना। आता आपण दृश्य पाहतोय ती दृश्य भारतीय जनता पार्टीच्या विजयोत्सवातली आहेत। तिथे विजयोत्सवाच्या नंतर देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळेंनी जिलब्या तळलेल्या आहेत। एका बाजूला पेढे वाटले जात आहेत, एका बाजूला लाडू वाटले जात आहेत, दुसऱ्या बाजूला जिलब्या तळल्या जात आहेत। आणि गंमत म्हणजे या सगळ्या प्रकारात आमचे प्रतिनिधी सुद्धा रंगात पूर्णपणे रंगलेले आहेत। थोड्या वेळापूर्वी रंगात रंगलेला जो व्यक्ती आपल्याला स्क्रीनवर दिसत होता तो कुठला राजकीय कार्यकर्ता नाही आहे, ते आमचे प्रतिनिधी आहेत, ते कुणाल भोईटे आहेत। आणि तिथे इतका गुलाल उधळला गेला की आमच्या प्रतिनिधींना सुद्धा त्यात माखून टाकलं गेलं। हा जल्लोष ठाण्याचा आहे, हा जल्लोष उत्साहाचा आहे, हा जल्लोष उत्सवाचा आहे। कारण या निमित्तानं एकनाथ शिंदेंचं राजकीय नेतृत्व प्रतिष्ठापित झालेलं आहे, म्हणजेच सिद्ध झालेलं आहे। ज्या वेळेला एकनाथ शिंदे संघर्ष करत होते त्यावेळेला एकनाथ शिंदेंच्या समोरचा पहिला प्रश्न होता की त्यांची जमिनीवरची ताकद नक्की किती, त्याचं उत्तर आलंय। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे जी थोड्या वेळापूर्वी महाराष्ट्राच्या महायुतीच्या 3ही नेत्यांच्या एकत्रित पत्रकार परिषदेत सांगितली गेली, ती म्हणजे 2019च्या निवडणुकीमध्ये सुद्धा धनुष्यबाणावर 56 आमदार निवडून आले होते। 2024च्या निवडणुकीत सुद्धा 56च आमदार निवडून येण्याची चिन्ह आहेत। फक्त फरक कुठला आहे? या आधीची 2019ची शिवसेना ही मातोश्रीतून चालायची, आता तिचं स्थान बदललंय, आता तिचा नेता बदललेला आहे। यापूर्वी उद्धव ठाकरेंच्या हातात असलेला पक्ष आता एकनाथ शिंदेंच्याकडे आहे। आणि महत्त्वाचा मुद्दा, 56 पैकी 56 आमदार निवडून आणण्याचं कसब एकनाथ शिंदेंनी दाखवून दिलेलं आहे। ठाण्यातल्या या निकालाच्या निमित्तानं या बाबी अधोरेखित झालेल्या आहेत। एकनाथ शिंदेंचं नेतृत्व स्थापित होणं, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाला राज्यातल्या जनतेकडून पाठिंबा मिळणं, मराठी मतदार कोणाच्या पाठीशी आहे त्याचं उत्तर सापडणं, बाळासाहेबांचा शिवसैनिक कोणाच्या सोबत गेलाय त्याचं उत्तर सापडणं, बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनी कोणाला नाकारलं त्याचं उत्तर सापडणं, हिंदुत्व नाकारलेल्या उद्धव ठाकरेंना काय जनता स्थान देते त्याचं उत्तर सापडणं, अशा अनेक गोष्टी या निमित्तानं घडलेल्या आहेत।